आपल्याकडे जेव्हा हे सगळं काही आलं तर आमच्या पूर्वजांनी ते स्वीकारलं आणि त्या काळापासून ते आतापर्यंत तुम्ही ती एक व्यवस्था एक पद्धतीची शिस्त या सोहळ्यामध्ये तुम्ही पाहताय. ह्या सोहळ्याच्या एक दीड महिना अगोदरपासून आमचं जे नियोजन आहे तो नियोजन पार पाडण्यात आपण सज्ज असतो. माऊलींना राजश्रय देण्याच्यासाठी तो जो पाठीमागचा जो आश्व असतो आपला मानाचा जरी पटका म्हणजे घराण्याचा जरी पटका आणि डगलेधारी अरुड जो असतो तो ते माऊलींना मान म्हणून त्याच्या पाठीमाग जरी पटकाचा अश्व असतो. ह्या वारीच्या जो वाट आहे ती वाट पूर्वीच्या काळामध्ये चोरवाट किंवा चोऱ्या डकेती घुसखोरी हे सगळं काही असायचं. मग त्याला थांबवण्याच्यासाठी म्हणून आमचा ऍक्च्युअली संरक्षणकार म्हणून आमचा ह्या घराण्याचा त्याच्यामध्ये सहभाग जास्त झाला. पाऊले चालली पंढरी, गळा भेट घेती वारकरी, लेट्सअप संगे सजली आषाढी वारी. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी. महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर. माऊली रामकृष्ण हरी. सध्या मी आहे फलटणच्या पालखी तळावर आणि काहीच वेळात संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा फलटण या शहरामध्ये येणार आहे. फलटण या शहराची अशी ख्याती आहे की दक्षिण काशी म्हणून देखील या शहराचा उल्लेख केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांची सासूरवाडी, संभाजी महाराजांच्या मामाचं गाव म्हणून हे फलटण ओळखलं जातं आणि याच फलटणमध्ये आज माऊलींचा मुक्काम असणार आहे आणि त्यासाठी या ठिकाणी कर्नाटक येथील अंकलीचे शितोळे सरकार यांच्या वतीने गेल्या 200 वर्षापासून या सोहळ्याला सुरक्षा पुरवली जाते. त्यानंतर माऊलींसाठी एक खास शामियाना उभारला जातो, तो सजवला जातो आणि विशेष म्हणजे त्यांच्या स्वखर्चातून आत्तापर्यंत शितोळे सरकारांचे वंशज आत्तापर्यंत ही सेवा पुरवत आलेले आहेत. हा जर आपण शामियाना पाहिला तर अगदी सुगंधित फुलं आहेत आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या स्वागतासाठी या ठिकाणी फलटण या ठिकाणी आता हा शामियाना सज्ज झालेला आहे आणि या शामियानामध्ये लाखो वारकरी असतील आणि फलटण शहरातील आणि पंचक्रोशीतील नागरिक वारकरी हे माऊलींचं दर्शन घेण्यासाठी याच ठिकाणी येतात आणि माऊलींवर प्रेम बघा किती. इतका सुरेख असा या ठिकाणी शामियाना उभारला आणि फुलाची या ठिकाणी आरास लावलेली आहे. माझ्यासोबत खुद्द शितोळे सरकारांचे वंशज आहेत, त्यांच्याकडून मी माहिती घेतो. माऊली रामकृष्ण हरी. जय हरी. कितवी वारी तुमची? आता माझी स्वतःची म्हटलं तरी पण माझी 25वी वारी चालू आहे. ही माझी जेव्हा 10वी झाली तेव्हापासून मी आमच्या वडिलांच्या पाठीशी हे सगळं जे काय दिव्य सोहळा आपण आहे समोर तो पाहत चाललेलो आहे आणि त्याच्यातनं काही आपल्याला जीवनातली शैली जी मिळती ती आपण शिकत चाललेलो आहे. ही 25 वर्ष. तुमचं पहिलं नाव काय? माझं महादजी राजे शितोळे अंकलीकर. बरं, जेव्हा तुमचे पूर्वज तुम्हाला सांगत आलेत की आपण या वारीला सेवा पुरवतो, सुरक्षा पुरवतो, तर साधारण सुरुवातीच्या काळामध्ये किती आश्व असायचे आणि कशा प्रकारे सेवा दिली जायची? हे बघा, परंपरा जर तुम्ही विचारला तर परंपरा भरपूर जुनी आहे आणि त्या काळामध्ये माऊलींच्या या पूर्ण सोहळ्याला जे हैबत बाबांचा जी एक कल्पना होती ती की बाबा एक लष्करी शिस्त लावणं, पण त्यांच्या काळामध्ये त्यांना ते जमू शकलं नाही. त्यांचे काही कारणं होते त्याच्यामध्ये आणि त्या निमित्तानं आपल्याकडे जेव्हा हे सगळं काही आलं तर आमच्या पूर्वजांनी ते स्वीकारलं आणि त्या काळापासून ते आतापर्यंत तुम्ही ती एक व्यवस्था एक पद्धतीची शिस्त या सोहळ्यामध्ये तुम्ही पाहताय. त्याच्यामध्ये जे अश्व आहेत ते आपल्याकडनं येतात. माऊलींना राजश्रय देण्याचं जे कार्य आहे ते ह्या शितोळे सरकार अंकलीकर घराण्याने आजपर्यंत निष्ठावंतपणे पार पाडलेलं आहे. तुम्ही वारीची कधीपासून तयारी करता आणि आपल्याला आता आळंदीला जायचंय आणि सुरुवात म्हणजे किती दिवसापासून तयारी करता? त्या अश्वांची देखभाल वर्षभर कशी करता किंवा हे सगळं तुम्हाला आणायचं असतं तिकडनं, तर हे कसं काय असतं माहिती आहे का? हे सगळं काही एक माणसाच्याकडनं किंवा एक हातातनं होऊ शकत नाही. ह्याच्यामध्ये प्रत्येकाचं हातभार लावणं हे गरजेचं आहे. ह्याच्यात शिस्त हे महत्त्वाची आहे आणि ती निष्ठावंत पद्धतीने पार पाडणं हेही महत्त्वाचं आहे. सो हे जो काही सोहळा असतो ह्या सोहळ्याच्या एक दीड महिना अगोदरपासून आमचं
जे नियोजन आहे तो नियोजन पार पाडण्यात आपण सज्ज असतो आणि त्याच्यासाठी घोड्याला लागणारं जे काही साहित्य असेल, त्यांची मशागत असेल, त्यांचं खाद्य असेल, पूर्ण वारीभर जो चालणारा जो लवाजमा आहे आमचा आणि त्याच्यासाठी लागणारं वारीतला उपयुक्त सामान साहित्य हे घेऊन चालणारा ट्रॅक्टर असेल, तर हे सगळं काही नियोजन करणं इतकं काही सोपं नसतं. हे एक साधारण 1.5 महिना ते साधारण महिन्याचा जो पिरियड असतो त्या पिरियडमध्ये हे सगळं काही केलं जातं आणि त्याच्यामध्ये शक्यतो जास्तीत जास्त करून अश्वांची तब्येत हे सांभाळणं आमचं सगळ्यात मोठा मुद्दा असतो. अंकलीवरनं कधी निघता तुम्ही? आता 8 तारखेला प्रस्थान झालं आळंदीवरनं, तर तुम्ही एक्झॅक्टली 11 दिवस अगोदर 11 दिवसात आणि तो पायी प्रवास असतो. म्हणजे महत्वाची हो तुम्ही सुद्धा पाहिजे हो म्हणजे कसं आहे की एक त्याच्यामधली एक आपली म्हणजे श्रद्धा आहे की बाबा इतक्या 350 किलोमीटरचा प्रवास करत माऊलींचे अश्व आळंदीला येतात आणि पालखीला ते सज्ज असतात. पण ते येत असताना जे काही वारकरी भक्त असतील, वारकरी मंडळी असतील, माऊली भक्त असतील, जक्त म्हातारे लोक असतील, चिमुकले असतील, या सगळ्यांना ज्यांना दर्शन तिकडं जाऊन मिळत नाही, पंढरपूरला मिळत नाही, ते प्रति पंढरपूर बाबा आपल्या माऊलींचे अश्व आहेत त्यांचं आपण दर्शन घेऊ इथपर्यंत असतं. म्हणून त्यांना पायी प्रवास करतो आपण आणि डेली एक साधारण 25 ते 30 किलोमीटरचा प्रवास किलोमीटर प्रवास असतो तुमचा अंकली? 350 किलोमीटरचा. 350 किलोमीटर तुम्ही चालत येता आणि तिथनं आळंदीपासून पंढरपूरपर्यंत. म्हणजे तुमच्या एवढा प्रवास वारीत कोणीच करत नाही. शक्यतो ते मला सांगता येणार नाही, पण आमचा एवढा प्रवास आहे. ऍडिशनल थोडस माहिती विचारतो. आता माऊलींच्या सोहळ्यामध्ये 2 अश्व दिसतात. एकावर असं म्हटलं जातं की माऊली आरूढ असतात आणि दुसऱ्यावर आपले तुकाराम कोळी असतात, तुमचे सरदार. तर पूर्वी किती अश्व असायचे? पूर्वीच्या काळापासून जेव्हा हे सोहळा चालू झालेला आहे, जेव्हा ही काही नोंद केलेली आहे, ही परंपरा जी चालू झालेली आहे, तेव्हापासून माऊलींना 2 अश्व लागतात. आता 2 अश्व कशाला? त्याच्यातला एक अश्व असतो ज्याच्यावरती गादी असती, अधिष्ठान असतं, माऊली स्वतः त्याच्यावरती आरूढ असतात. ही कल्पना आहे लोकांची आणि भावना आहे. तर तो एक भाग झाला. पण जसं मी म्हटलं आधी की माऊलींना ज्ञानियांचा राजा अशी पदवी मिळालेली आहे आणि ते साम्राज्य चक्रवर्ती असंही म्हटलं जातं त्यांना. तर हे सगळं संबोधन करत असताना माऊलींना राजश्रय देण्याच्यासाठी तो जो पाठीमागचा जो अश्व असतो, आपला मानाचा जरीपटका म्हणजे घराण्याचा जरीपटका आणि डगलेधारी आरूढ जो असतो तो, ते माऊलींना मान म्हणून त्याच्या पाठीमागं जरीपटकाचा अश्व असतो. शितोळे सरकार यांच्या घराण्यासाठी ही वारी काय आहे? थोडक्यात सांगायचं म्हटलं तर वारी ही जीवनाची शैली आहे आमच्यासाठी. एक पद्धतीनं आपल्याला जगण्याचा एक पात्र जे आपण म्हणतो. कारण काय आहे, इतकं काही वारी शिकवते ना, आणि आम्हाला एक पद्धतीचा बूस्टर म्हटला तरी चालेल. जसे डॉक्टर आपल्याला बूस्टर डोस देतात आणि आपण त्याच्यानंतर 6 महिने ते 8 महिने किंवा वर्षभर आपण एनर्जी येते, ती एनर्जी देणारी ही वारी आहे आमच्यासाठी. आणि आम्ही त्याच्यातनं प्रेरणा घेतो आणि तीच प्रेरणा आम्हाला जितके माऊली भक्त असतील किंवा आमच्या सहवासात येतील ती आम्ही वाटायचा प्रयत्न करतो. शेवटचा प्रश्न, आतापर्यंत 200 वर्ष साधारण आपण कालखंड म्हणूयात की तुम्ही सेवा पुरवता माऊलींना, तर आतापर्यंत या दिंडी सोहळ्यावर कधी असं आक्रमण झालं किंवा चोऱ्या माऱ्या झाल्या असं तुमच्या ऐकवत आहे किंवा असं सांगितलं, त्याचं संरक्षण शितोळे सरकारांनी केलं असं काय? कसं आहे की आमची जी भूमिका आहे वारीमध्ये, जे आम्ही आतमध्ये आलेलो आहे किंवा वारीमधला सहभाग जो आहे, पूर्वजांच्यापासनं वारी आणि माऊलींचे भक्त आणि विठ्ठलाचे भक्त हे पूर्वज आमचे होतेच आणि त्यांची वारी असायचीच. पण ह्या वारीच्या जो वाट आहे, ती वाट पूर्वीच्या काळामध्ये चोर वाट किंवा चोऱ्या, डकेती, घुसखोरी हे सगळं काही असायचं. मग त्याला थांबवण्याच्यासाठी म्हणून आमचा ॲक्च्युली म्हणून आमचा ह्या घराण्याचा त्याच्यामध्ये सहभाग जास्त झाला. आणि त्या काळामध्ये काय व्हायचं, जसं की आपण बघतो की माऊलींचं प्रस्थान झालं की नंतरला आपला पहिला आजोळघर जेव्हा त्यांचा टप्पा झाल्यानंतर सासवड असतं, तो जो चढ आहे, दिवे घाटाचा चढ आहे, त्याच्यामध्ये वाटमारे चोऱ्या असायचे. त्या काळामध्ये आदिलशाहीचं जास्त वर्चस्व होतं. तर त्या काळामध्ये आपण ह्या सोहळ्यामध्ये, कारण कसं, जर आपण शस्त्र घेतलं तर मग पुढचा जो शत्रू आहे तो आपल्याला सरळ वार करू शकतो किंवा ते वाटमारे होऊ शकतो. मग आम्ही तो पोशाख
अशा पद्धतीने घेतला की बाबा आपण माऊलींचे सेवक पण आहोत, पण असंही आहे की आपल्याबरोबर शस्त्र आपण घेतो. जसं की फॉर एक्झाम्पल जो टाळ आहे, ती टाळ प्रसंग पडला तर त्याचा शस्त्रही करता येतं. जसं की आपण ननचॅक म्हणतो, त्या काळामध्ये ननचाकूचा वापर. फॉर डिटेलिंग तसं म्हटलं तर पताका, जो माऊलींचा पताका आपण घेऊन जातो, तर पताक्याच्या वरती टोक आणि खालती टोक म्हणजे तो भाला झाला. अशा पद्धतीने आम्ही त्याला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला आणि त्या मार्गावरती जे काय वाटमाऱ्या चोऱ्या होते, जितकं होईल तितकं त्याला त्याच्यातनं वाचवायचा प्रयत्न केला. तुम्ही मराठी फार उत्तम बोलता. अनेकांना कुतूहल आहे, चितोळे सरकारी अंकलील राहतात कर्नाटक इथे, तर मग तुम्ही महाराष्ट्रातलेच मूळ आणि तिकडचं तुमची काय पार्श्वभूमी? ऑब्झर्वेशन तुमचं चांगलं आहे म्हणायचं. पण मी सांगितलं ना तुम्हाला की वारीमध्ये आम्ही जेव्हा येतो तेव्हा एक वारी आम्हाला दरवर्षी काही नाही तर काहीतरी शिकवते. हा एक त्याच्यातला भाग आहे. आणि त्यामुळं माऊलींचा जो ह्यो लवाजमा आहे, आम्ही सगळे माऊली सेवक आहोत, तर त्यांच्यासोबत राहून राहून मला ती शैली आली. पण घराण्याचा इतिहास काय? तुम्ही मूळ कर्नाटकचे की महाराष्ट्राचे आहे? मूळ मी तसं बघायला गेलं तर मी बेळगावमध्ये जन्मलो. म्हणजे त्या काळामध्ये आणि ह्या काळामध्ये तसा काही फरक नाही आहे, पण तिथंही मराठी माणूस आहे आणि इथंही आहे. आणि सगळ्यात महत्त्व म्हटलं तर सगळीकडं इथं जरी आराध्य असेल विठू माऊली, तर तिथला कानडा राजा आहे. तर दोन्ही तसं क्षेत्र बघितले तर माऊलींचे भक्त सगळीकडे पसरलेले आहेत. ज्या अश्वांचं दर्शन लाखो भाविक घेतात, वारकरी घेतात, त्या दोन अश्वांचं नाव काय हो? नाव असेल ना त्यांना? जो काळा अश्व आहे त्याचं नाव आहे हिरा आणि जो पांढरा अश्व आहे त्याचं नाव आहे मोती. शेवटचा प्रश्न, तुम्ही आता आषाढी झाल्यानंतर पंढरपूरचा सगळा सोहळा पार पडल्यानंतर परत पायी जाता अंकलीपर्यंत? नाही, आम्ही परतीचा प्रवास आमचा कसा असतो सांगतो तुम्हाला. कारण अश्व हा पूर्ण प्रवास पायी पार पडतात, म्हणून त्यांना आम्ही लगेच आणि कसं होतं की आमचं म्हणजे भरपूर जणांचं मान्यता पण आहे, त्याच्यातलं एक शास्त्र आहे की एकदा देवाचं दर्शन घेतलं की लगेच आपण आपल्या घरामध्ये यावं आणि तिथं त्यांचं जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती पहिला घरी आपण त्याचं म्हणजे बसा करावा. पण जो पंढरपूर मधनं परतीचा प्रवास असतो त्याच्यामध्ये आम्ही त्याच्यात नसतो. आम्ही डायरेक्टली आपल्या गावात येऊन आम्ही आमचं काळजी कशी घेता घोड्यांच्या? दरवर्षी आता कसं आहे की हे सगळं काही सोहळा वाढत चाललेला आहे आणि वेळोवेळी त्यांना खाद्य देणं. कारण काय आहे, बरेच गोष्टी अशा असतात की भावना असती लोकांची आणि त्याच्यामध्ये हात लावा किंवा त्यांना काहीतरी, म्हणजे कसं असतं लोकांची भावना आपल्याला जपायला पाहिजे. दुसरं म्हटलं तर अश्वांचं जे नेहमीचं जे खाद्य आहे आणि त्यांचं जे वारीमध्ये जे मिळतं ते आपल्याला वेळोवेळी दिलं तर मग त्यांची तब्येत उत्तम राहते आणि त्या संदर्भात आपण त्यांचं व्यवस्थित काळजी घेतो. काय आवाहन करा लोकांना? कारण अनेक जण असे घोड्याला हात लावतात, शेपटीला हात लावतात, तर त्यामुळे घोड्यांच्या मानसिकतेवर काही परिणाम होतो का? आव्हान काय असेल आमच्या माध्यमातून तुम्हाला वारकऱ्यांना? अतिशय महत्वाची म्हणजे गोष्ट आहे ही आणि तुमच्या ह्या माध्यमातून मला तेच आव्हान करायचं आहे लोकांना की बाबा जरी अश्व हे माऊलींचे असले तरी एक मुख जनावर आहे आणि त्यांना लांब ना आपण नमस्कार केलं तर अतिशय म्हणजे सुंदर गोष्ट होईल. कारण काय आहे, आपले भावनाही जपतील आणि त्याच्यामध्ये माऊलींच्या अश्वांना इजा पण होणार नाही आणि स्वतःलाही आपण आपली काळजी. कारण कसं मुख जनावर असल्यामुळे आपण काही खाद्य घालतो, ते खाद्य त्यांना पचतं का नाही पचत का ह्याचा सगळ्याचा आपण अवेअरनेस असायला पाहिजे माणसांना. आणि त्या अनुषंगानं या पूर्ण सोहळ्यामध्ये माऊलींचे अश्व त्यांचं जे कार्य आहे रिंगण हे पुढचं जे काही महत्वाचे कार्य असतील ते त्यांनी निष्ठावंतपणे छान पद्धतीने पार पाडतील. शेवटचा प्रश्न आता अश्वावर मी तुम्हाला थोडंसं वाढतोय आपल्या मुलाखत, पण वर्षभर काय करतात हे अश्व? त्यांचं कसं असतं की पूर्ण वर्ष म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण काय करतो, आजूबाजूला गाव आहेत, क्षेत्र आहेत ज्याच्यामध्ये माऊलींचे भक्त असतील, तिथं सप्ताह सोहळा किंवा पुण्यतिथी माऊलींची म्हणा, इतर संतांची म्हणा, मग त्यांना कसं असतं की आम्ही मशागत हे दर दिवशीची तर असतीच त्यांना, पण त्यांना इतर ठिकाणी पण आम्ही त्यांचं नियोजन केलं जातं आणि तिथं त्यांना बोलवलं जातं, निमंत्रण दिलं जातं. अधिकृत निमंत्रणच्या शिवाय आपण पाठवत नाही आणि
ह्या सोहळ्यांमध्ये म्हणजे त्यांचं जे काही खाद्यविद्या असेल तर तेही त्याचं म्हणजे नियोजन करण्याच्यासाठी आपण त्याला सज्ज असतो. शितोळे सरकारांकडे अश्व किती आहेत आणि त्यांना ट्रेन केलं जातं का बरं, शिकवलं जातं का हे सगळं? ती सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण कसं आहे ट्रेनिंग हे नुसतं माऊलींचा बुक्का आहे. होय, हा म्हणजे जे अश्व माऊलींचा बुक्का जर पादुका वरचा माऊलींचा बुक्का जर त्यांच्या कपाळाला लावलं की त्यांना ट्रेनिंग ऑटोमॅटिकली माऊलींनी दिलं. म्हणजे जे उभ्या रिंगणात किंवा गोल रिंगणात ते एक अश्व तुकाराम कोळीच्या अश्वाच्या पाठीमागे जो धावतो ज्याच्यावर माऊली आरूढ असतात असं म्हटलं जातं, नाव नाही. तर ते म्हणजे त्याच्या पाठीमागे तो त्याच्या मनाने पळतो. हो, त्याला देवी शक्ती आहे आणि माऊलींचा त्याच्यावरती आशीर्वाद आहे. नक्कीच. तर हे होते शितोळे सरकार आणि शितोळे सरकारांनी त्यांच्या शामियान्याबद्दल किंवा जे काही सेवा सुविधा त्या पुरवल्या जातात या सगळ्याबद्दल डिटेल्स मध्ये आपल्याला त्यांनी माहिती दिलेली आहे. आणि फलटण या ठिकाणी अतिशय उत्तम छान असा हा शामियाना माऊलींच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेला आहे. वारीच्या वाटेवरील इतर घडामोडी पाहण्यासाठी आपण पाहत राहा लेट्सअप मराठी. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, फलटण. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.